मानलं, जगाला फक्त सत्य मानलं. अरे वा, याच्यासाठी मी तुम्हाला अजून छोटंसं उदाहरण देऊन ही गोष्ट पटवून सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं की अर्जुन हा एका झाडावरती पक्षी बसलेला होता आणि अर्जुनाला काय सांगितलं की तुला फक्त त्या पक्षाचा डोळा भेदायचा आहे. अर्जुनाला डोळा दिसत होता, अर्जुनाला नेम धरला, त्याला डोळा दिसत होता, पण मग तिथं ते झाड नव्हतं का? झाड होतं, पक्षाचं पूर्ण शरीर सुद्धा होतं. मग शंकराचार्यांनी काय केलं, इकडे विश्वाला झाकून टाकलं आणि ब्रह्माला सत्य म्हटलं. किती मोठी घोडचूक झाली. पण महाराजांनी असं कुठेच म्हटलं नाही, उलट पूर्णवादाचा हा सिद्धांत की तत्वज्ञान हे त्या त्या काळात जन्माला येतं. त्यावेळेस ती गरज होती. त्यावेळेस ती गरज कशी निर्माण झाली, तर 9व्या शतकामध्ये जो बुद्धांनी शून्यवाद मांडला त्याच्याबद्दल त्यांनी काय सांगितलं की मी मागे नव्हतो, पुढेही नसणार आहे, पण आज आहे तो फक्त भास. इथून त्यांच्या तत्वज्ञानाची सुरुवात होते. मग त्यांचं तत्वज्ञान शंकराचार्यांनी खोडलं की अरे बाबा, ज्याची तू काल होता, ज्याची तू आज आहेस, ज्याची तू आज आहे त्याची तुला उद्या राहायचंय, मग तू कसं म्हणतोस? आणि मग अशा पद्धतीनं महाराजांनी त्यांचं एक नवीन तत्वज्ञान या जगासमोर त्यांनी मांडलं आणि त्या तत्वज्ञानाचं नाव त्यांनी असं दिलं की पूर्णवाद. वाद म्हणजे काय? वाद म्हणजे मीमांसा. त्याचं केलेलं असलेलं पूर्ण शास्त्रीय पद्धतीनं त्याची उकल म्हणजे वाद. जसा आपण वादविवाद करतो तशातला नाही बरं. याच्यामध्ये वाद म्हणजे मीमांसा आणि त्या मीमांसेच्या दृष्टीनं महाराजांनी त्या पूर्णाची म्हणजे त्या पूर्ण पुरुषाची म्हणजे त्या सदाशिवाची केलेली ती उकल. आणि ती कशा पद्धतीने आता आपल्याला हळूहळू हळूहळू आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं. काल आपण शिवश्चरदेव विष्णू, विष्णुश्चरदेव शिव हे आपण काल आपण बघितलं आणि तदनंतर आज फक्त पूर्णवाद ग्रंथ दिन असल्या कारणाने तो सदाशिव म्हणजेच तो पूर्ण पुरुष आणि तो पूर्ण पुरुष म्हणजेच माझे सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज. आज महाराजांची मूर्ती आपण जर बघितली तर ही सुद्धा आपल्याला कर्पूर गौर दिसती, पूर्णपणे शुद्ध स्फटिक अशा प्रकारची ही मूर्ती आहे. आणि या महाराजांनी जे तत्वज्ञान लिहिलेलं आहे ते आपल्याला इथे बघायचे. ते ब्रह्मसत्य जग नित्य म्हणतात, पण जग हे तर नित्य आहे. मग जग नित्य त्याच्यामध्ये काय चालू आहे? 3 गोष्टी सतत आपल्याला दिसत असतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला याच्यामध्ये नित्य दिसत असतात. आणि म्हणून या उत्पत्तीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे ते वाढ. वाढ त्याचं एक रूप आहे. आपण एक दाणा पेरतो, एका दाण्याचे किती दाणे होतात? महाराजांनी म्हणून छान सांगितलं की पसावर पेरायचं आणि गाडी भरून घरी आणायचं. अन्नेन अतिरोगती किंवा वेदामध्ये जसं म्हणलेलं आहे नमो ब्रह्मणे नमो अस्पदरे नमो पृथ्वे नमो नमो वाचे नमो वाचस्पदे नमो विष्णवे महते करून ही त्याची महती आहे, ही त्या विष्णूची महती आहे. हे त्याचं पूर्ण रूप आहे. जसं आम्ही एक दाणा पेरला की त्या एका दाण्याचे 1000 दाणे होतात. आणि त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कोणती भाषा वापरली संतांनी? छोटे तरोवर उष्णकाळ मासी जीवन तयासी कोण झाले, कोणी केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवती श्रीमती सवेदी. की भर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे जर गुलमोहराचं झाड असेल तर जेव्हा इतर सगळ्या झाडांचे पानं गळतात पण फुलांनी ते झाड अक्षरशः भरून जात. मग ते ईश्वराची लीला दिसत नाही का? किंवा ते बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्या आईच्या पोटी तेव्हा त्या बाळाचं अन्न सुद्धा त्याच्या आईजवळच असतं. तेव्हा त्याला बाहेर नाही जावं लागत त्याच्या अन्नाच्या शोधासाठी. मग कोणी केली ती निर्मिती? ही ईश्वराची कृपा आहे. अन्न
तेन अतिरोहती, तो ईश्वर भरलेला आहे त्या सृष्टीमध्ये. आज आपण जरी म्हणतो आपण आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे एखादा रोग जर आपल्याला झाला, एखादा आजार जर झाला, तर त्याच्यासाठी त्या औषधी वनस्पती सुद्धा या विश्वामध्ये त्यांनीच निर्माण केली. ही त्याची असलेली या विश्वाबद्दल आपुलकी, आणि म्हणून इथं दुसरा सिद्धांत देतो. ते तत्वज्ञानी काय सांगतात, ते कार्यकारण भाव सांगतात, पण पूर्णवाद काय सांगतो, हा स्वरूप संबंध आहे ईश्वराचा आणि विश्वाचा असलेला हा स्वरूप सिद्धांत आहे. त्याचप्रमाणे की अनित्य जगात नित्य असलेली गोष्ट म्हणजे अन्न, एकाचे 21 होणार, आणि म्हणून आम्ही त्यावेळेस देवाला काय सांगतो, काय नामाभिमान देतो, की तो प्रभू आहे, तो विभू आहे, कारण तो आमचं भरण पोषण तो करतो, पालन पोषण तो करतो. आणि म्हणून इथे विश्वामध्ये आणि त्या ईश्वरामध्ये कार्यकारण भाव नाहीये, त्यामध्ये आहे तो स्वरूप संबंध. आणि म्हणून ईश्वराला नामाभिमान देताना वेदामध्ये दिवी हा शब्द लागलेला आहे, कारण यामध्ये असलेला तो स्वरूप संबंध. जसं की ईश्वर म्हणजे मोठा वृक्ष आहे, आता हा सदाशिव मोठा वृक्ष आहे, त्याने जसं त्या वृक्षाला पाने फुले जसे येतात, काही फुलं येतात, काही फळं येतात, काही पानं येतात, काही मुळ्या त्याला असतात, कोणतं वृक्ष येतात, तसं तो मुख्य जो आहे ना, तो सदाशिव आहे ना, तो शिव आहे ना, तो फक्त एक आहे. पण इतर कार्य चालावे म्हणून त्याला असलेल्या बाकीच्या ब्रह्मा, विष्णू, महेश, आदित्यादी नवग्रह देवता, इंद्रादी देवता